13:06 ना. ते बोलिले ती पंचतत्वे यांची अभ्यासाया नामे तदुपरी स्वानुभवे रूपे आणावे. जे शिल्लक राहतात, काय शिल्लक राहतं त्याचं नाव आत्मा. तगे ना ते अनात्मा, तगलं ते आत्मा. तगलं म्हणजे राहिलं. आता हे पंचमहाभूत सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांची नावं घेऊन त्यांचं रूप लक्षात आलं पाहिजे. नाव घेतल्यानंतर असं कोणालाही नाव घेतलं, त्याला हाक मारली, त्या झोपेत गाढ झोपेत असला तरी तू उठतो. गाढ झोपला पण त्याच्या नावाने हाक मारली तर थोड्या वेळाने जागा होणार खडबडून. म्हणजे त्याने ती ओळख घेतलेली होती म्हणून. जागा कशामुळे झाला, त्याची ती त्याने ओळख घेतली. म्हणजे दुसऱ्या नावाने हाक मारली तर उठेल काय? नाही, त्यांनी ती ओळख स्वीकारलेली नाही. तसं इथे पंचमहाभूताची ओळख म्हणजे पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, सगळ्यांना माहिती आहे. अग्नी म्हणजे काय? अग्नी, आग. वारा आहे. आणि अगदी शेवटी गेलं तर आकाश. आकाश म्हणजे पोकळ पोकळ. अशी पंचमहाभूतांची एकत्र आली तर ती नांदतायत म्हणजे एकातून एक निर्माण होते आणि ते खेळतात. कोणाला दुःख देत नाही ही पंचमहाभूत, कोणाला दुःख देत नाहीत. पण दुःख मात्र निर्माण झालेलं लोकांना वाटतं की हे फार मोठं दुःख कोणी केलं, ईश्वराने केलं. का केलं? ईश्वर दयाळू नाही का? ईश्वराला काय दयामाया आहे की नाही? करोडो लोकांची, लाखो लोक एका सेकंदात खलास करून टाकतो. भूकंप आला, काय झालं, त्यातली काय ते नवीन सुनामी आली, ते वारा संपवतो ना ते सगळं. वादळ कशामुळे येतं? वाराच करतो. ते वाऱ्याची करणी माणसाने केली असती तर, माणसाने ती करणी केली असती, लाखो लोक मारायची वादळामध्ये किंवा भूकंप आला, मी गेली. माणसाने केली तर काय केलं असतं? किती आरडाओरडा बोंबाबोंब केली असती. त्याचं काय करा म्हणून. आता ह्याचं काय करू शकतात? कोण नाही काय करू शकत. नैसर्गिक आपत्ती म्हणून गप्प बसायचं. काय करणार आपण? आपल्या हातात नाही. म्हणजे वास्तविक ही पंचमहाभूत जशी आली तशी आपापल्या जागी परत जातात. जशी आली तशी जातात. पण कोणाला दुःख देतात का? मग मानवाला दुःख कशामुळे होते? त्याने ह्या पंचमहाभूतामध्ये आपली वेगळी ओळख करून घेतली. स्वतःची वेगळी ओळख करून घेतली. ह्याचा मी, हे माझे रूप, मैं ऐसा दिखता है, ये मेरा रूप ये है, हे पक्क झालं त्याचं. मग त्याचं नाव पक्क झालं. या रूपाचं नाव काय? अमुक नाव, तमुक नाव, सोम्या घोम्या, अमुक तमुक झालं, पक्क झालं ते. आता हे त्याने जे काय कमवलं, नाव, त्याचं नाव खरं आणि त्याचं रूप पण खरं, हे जे खरं घेऊन बसला आणि त्याच्या आधारे त्याने जे काही क्रियाकर्म केले, ते क्रियाकर्म आपल्या डोक्यावर बसेल का? चुकलं, बरोबर झालं, मग त्याच्याने ते भोगावं लागेल का? कर्माचं फळ, काहीतरी चुकलं, त्या कर्माचं फळ मला भोगावं लागेल का? केलं कोणी हे माहिती नाही त्याला. हा म्हणतो मी केलं. मग त्या कर्माचं फळ भोगायची पण कल्पना निर्माण होते आणि आता माझं चुकलं म्हणून मला भोगावं लागेल, हेही त्याला वाटते. कारण अपभ्रंशाने तो जागा आहे. वास्तविक ज्याला जाग आली
ती जाणीव आहे, कळलं त्याला. जाणीव आली म्हणजे जाग आली. पण तो जागा नाही झाला. जाग आली तरी हा जागा झाला नाही. गुरुकृपा केव्हा होते? हा जागा होतो तेव्हा. जागा होतो म्हणजे जाग आल्यानंतर त्याला जाग आली पाहिजे. जागृतीची जागृती. जाग कोणाला आली? जग कोणाला दिसले? ही पंचमहाभूत लयाला जातात, आली तशी जातात. मग ती जाग दाखवली त्यांनी. जागृती आल्याबरोबर त्याला दिसायला लागले काय 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 काय. हे दिसलं ते दिसलं. मग त्याची पूजा करतो, मी ह्याची पूजा करतो, त्याची पूजा करतो. कधी जागृतीमध्ये? झोपेत करतो. जागृती आल्यावरच करतो ना, का झोपेत करतो? जागृती आल्यावर करतो. आणि मग कुठली पूजा राहिली तर त्याचं दुःख, मग त्याचं पाप डोक्यावर बसेल का? काहीतरी कल्पना. आणखीन काय चुकलं तर मग काहीतरी होईल. आणि काहीतरी घडत असतेच. घडायला काहीही घडत असते. मग ते कशामुळे झालं? मग त्याच्यावर ते कशावर तरी भार घालायचा. चुकलं होतं ना तुमचं, अमुक चुकल्यामुळे, आता तसं नीट काय ते करा आणि मग तुमचं बरोबर होईल सगळं. काहीतरी कोणीतरी काय काय सांगणार, हे करा ते करा. मग अमक्या चुकीमुळे तसं झालं. की कुठलंही कर्म करतो कोण? इकडे लक्ष गेला पाहिजे. जाणीवेने कर्म नीट होते, नीटनेटके होते. जाणीवेने म्हणजे लक्षपूर्वक केल्याने. आणि नेणीवेने कार्यभाग तुटतो. लक्षात नाही आलं, चुकलं, बरोबर नाही, मालूम नाही, गलती हो गया, कैसे हो गया मालूम नाही, त्याचं कारण नेणीव. जाणीव म्हणजे काय? कळले, लक्षात आले. मग ते लक्षात आले जेव्हा, त्या लक्षात त्यांनी जर लक्ष दिले तर त्याचे कार्यभाग नीट होईल का चुकीचं होईल ते त्याला नीट दाखवणार. हे नाही, असं नाही, तू असं कर, असं करायला पाहिजे. हे काय? मग तुला नाही कळत तर दुसऱ्याला विचार, त्याला विचार, त्याला कळते त्याला विचार. माहिती कोणाला, नॉलेज त्याला आहे तर काम करून देणार ना. डॉक्टरचं ऑपरेशन करायला सिव्हिल इंजिनियरला सांगितलं तर करेल का? सिव्हिल इंजिनियर काय करेल? तो मोडून हातोडा घेऊन मोडून टाकेल शरीर सगळं. तो करू शकणार नाही. त्याचं नॉलेज आहे, त्याला नॉलेज नाही. ज्ञानात जे ज्ञान आहे ते ज्ञान काम करते ना. ज्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान नसेल तर ते ज्ञान संपादन करायला पाहिजे. आता नवीन आता यंत्रणा येतात, त्याचं ज्ञान आहे, त्याचं ज्ञान. मग ते माहिती नाही त्याला, ते उपयोगाचं नाही. म्हणजे क्रिया कर्म धर्म कोण करते? ते ज्ञान करते. लक्षात घ्या. हे ज्ञान आत्म्याच्या ठाई, आत्म्याचं ज्ञान परिपूर्ण आहे. आत्म्याच्या ठाई तो परिपूर्ण आहे. आणि बघायला गेलं तर ज्ञानाचा सागर आहे. त्याच्याकडे सगळं ज्ञान परिपूर्ण भरलेलं आहे आत्म्यामध्ये. विश्वत नुसतंच चालवत नाहीये, असंच काही चालत नाहीये. सगळं विश्वातलं संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये आहे. मग ते ढवळून काढायचं, वरती यायला पाहिजे ना ते. मग साप बनवला होता ना तो समुद्रात, आणि त्यांनी खेचाताण केली ती देव दानव, तेव्हा मग वरती आला. विष घ्यायला कोण तयार नाही. मग शंकर म्हणाला, कोण नाही पित तर मी पितो. विष प्यायला कोणी तयार नाही. अमृत सगळ्याला मारामाऱ्या करायला लागले अमृत प्यायसाठी सगळे. आणि ते वरती आलं, ते दोन्ही आले वरती. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही वर येणार. एकच नुसतं अमृत आलं, आता विष नाही, असं नाही होत. दोन्ही येणार. म्हणजे जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच आहे ते. सुख आलं, मला दुःख अजिबात नको, मला दुःखाचा वाटा अजिबात, मी दुःख माझ्याजवळ येता कामा नये. असं काय निर्भेळ सुख जगात नसतंच. ते भेसळ असतेच त्याची. निर्भेळ मिळणारच नाही किती करा प्रयत्न. त्याच्यात त्याची मागची बाजू आहे ना ती. सुख तरी कुठून आले? दुःख बाजूला झाले ते सुख. पहिलं दुःख येते, दुःख पहिलं येते आणि मग आपण ते बाजूला करायचं. बाजूला झालं, आता बरं वाटलं, मग आता सुख झालं. वास्तविक सुख काय झालं? काय नाही झालं. दुःख बाजूला झालं हे कळलं नाही त्याला. प्रत्येक वेळी तो दुःख बाजूला करता करता आयुष्य निघून जाते. दुःख निर्माण होत राहते. ते बाजूला करायचं, काहीतरी उपाय करायचा, ते कर. बाजूला झालं की आता बरं झालं. परत दुसरं काय, ते आलं बाजूला कर, ते आलं दुसरं गेलं.
काय सगळं आयुष्यभर तेच चालू आहे. लग्न कार्य नाही तो म्हणता लग्न व्हायला पाहिजे, लग्न झालं तर त्याची गडबड झाली, ती जायचं रे मूलबाळ झालं तर धड नाही झालं, धडपड म्हणे शिक्षण झालं, मोठा झाला तर म्हणे लग्न, त्याचं लग्न पण ह्याची काय समस्या काय जीवाची संपलेली नाही, कुठली हीच नाही. हा सर्वसाधारण विषय झाला. पण एरवी सुद्धा हा सर्वसाधारण विषय, पण एरवी सुद्धा जे काही आहे त्याच्यामध्ये ते निघून जाते. हा विषय असा आहे ते नाहीसं होते. कोण नाहीसं करतो? आपण करतो. आपल्याला तर पाहिजे आहे ते, मग नाहीसं कोण करते? अरे जे निर्माण केलं तोच नाहीसं करतो. निर्माण करणार तू आहेस का? तू मानतेस तुझं शरीर तुला निर्माण नाही करता आलं तर दुसऱ्याची गोष्टी कसल्या करतो? तुझं शरीर निर्माण तुला करता येते का? क्रियेने हे निर्माण झाले का? हा देह स्वतःच्या क्रियेने निर्माण मी केला का? झाला तर झाला. पदरात पडला तर बाईचं शरीर पदरात पडलं तर बाईसारखं मला वागायला पाहिजे. पुरुषाचं शरीर पदरात पडलं तर पुरुषासारखं वागायला पाहिजे. त्या आत्म्याला काय चॉईस आहे का? चॉईस काय नाही त्याला. मला हे असं पाहिजे तसं पाहिजे. मासा झाला तर माशासारखं, वाघ झाला तर वाघासारखं. जन्म कोणाचा हा लक्षात आला पाहिजे. जन्म झाला हा अपभ्रंश आहे. खोटी बातमी कळली. जन्म झाल्याची बातमी खोटी आहे, पण खोटी आहे ती कळायला पाहिजे की ती खोटी आहे. जन्माला येतच नाही. जन्माला यायला म्हणजे जन्माला येणे म्हणजे काय? जन्मोत्तरी म्हणजे काय? आणि मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे खलास झाले. वेगळ्या भाषेत नाहीसे झाले. काय? मृत्यू म्हणजे खलास म्हणण्यापेक्षा नाहीसे झाले. कुठली गोष्ट नाहीशी होते म्हणजे मृत्यू पावली. आणि कुठली गोष्ट परत दिसली, आली, जन्माला आली. रोज जन्म होतो की नाही? रोज जाग येते म्हणजे जन्म झाला. नवीन दिवस दिसला तर दिवस दिसला, नाही गेला. दिसला तर गॅरंटी काय जागा होणार त्याची? काय नाही, माहिती नाही त्याला कोणाला ज्ञान नाही. जागा होण्याची गॅरंटी कोणाकडे नाही. तरी झोपेत जायची हिंमत करतो. जागा होण्याची काहीही गॅरंटी नाही. तरी तो झोपेत जायला अगतिक असतो की नाही? जागा नाही झाला तर घाबरला तर झोपणारच नाही तो. उद्याला कोणी सांगितलं उद्या जागा होणार, तू जागा होणार नाही झोपलास की, तो झोपेल, खडबडेल ना तो, परत जागा होणार नाही ना. सांगण्याचा हेतू काय? हे सगळं नाश पावणारं एक एक पंचमहाभूत जसं दिसते ते दिसते. वारा राहतो, आहे तर गेला, काही राहणार नाही ते. तशासारखं तगेना. ते तगेना म्हणजे राहत नाही. तगणे म्हणजे काय? ते तसेचे तसे राहणे. कुठली गोष्ट तशी राहत नाही. पण ती बघता आली नाही तर त्याच्यातलं सुखही भोगायचं आणि दुःखही भोगायचं. ज्याला कळलं ते, तो आत्म्याची ओळख ज्याने करून घेतली, आत्मानुसंधान ज्याने साधले, त्याचं संधान म्हणजे काय? रामाचा एक बाण. राम कसा होता? एक बाण बस. दुसरा बाण नाही त्याला मारायची गरज. दुसरा बाण मारतो काय? राम दुसरा बाण मारतो. हा नाही लागला तर तो मारतो, नाही तर हा मारतो. एक बाण बस. तसं एक बाण मारायचा. कुठे मारायचं? पण स्वतःवर बाण मारायला आलं पाहिजे. स्वतःकडे एकच बाण मारायचा. आकार रूप काय आहे? आकार रूप आहे ना, जे निर्माण झाले आकार रूप, तसं ते देह पण आकार रूप. आकार ते मी नाही. आकार ते मी नाही. एकच बाण. तो त्या निराकाराकडे जायला पुरेसा पडतो. निराकाराकडे कसं जायचं? परमेश्वर निराकार आहे, निर्गुण आहे, सत्य आहे. पण माझं लक्ष कुठे आहे? लक्ष म्हणजे बाण. लक्ष म्हणजे ध्यान. लक्ष म्हणजे बाण. लक्ष म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे स्मरण. स्मरण म्हणजे स्वतःची आठवण, अन्याची आठवण नाही. अन्य जगातल्या कुठल्याही गोष्टीची त्याला आठवण त्या उपयोगाची नाही. स्मरणाची उपयोग नाही, तसं विस्मरणाची उपयोग नाही. विस्मरण झाल्यावर कार्य फुकट गेलं. तसं स्मरण आल्यावर सगळी कामं नीट होतात.
आठवली ती, आठवलं नाही तर ती काम गेलं फुकट. आठवलंच नाही त्याला, माहितीच नाही, काय करणार तो? मी विसरलो. मग आठवलं ना तुला, म्हणून ते नामस्मरण करायचं म्हणतात, तू मी विसरलो नामस्मरण करायला, मग आज घेऊ काय, 4 दिवस विसरलो, मग आता आठवण घे ना. मग तिथे 4 दिवस घेतलं नाही, त्याचं दुःख पाळतो. मला 4 दिवस रामाचं नाव घेतलं, कृष्णाचं नाव घेतलं, काय घेतलं, अहो मी पाप केलं. म्हणजे काय काय त्याच्या मनात कल्पना काय येईल त्याचा नेम नाही. मी हे नाही केलं म्हणजे आता सगळं फुकट गेलं सगळं. मग त्याची आठवण जेव्हा आली, ती आठवण ज्याला आली तो महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. आठवण कोणाला आली, आठवते ते कोण? ते माणूस आठवते? 8वा अवतार आहे हा कृष्णाचा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा 8वा अवतार. आठवत ना तो? 7 गेले ना, 7 जणांना मारायला टपलेला तो कंस ना, तो 8वा आला, तो कृष्ण आला. 8वा म्हणजे कोण? 8वा तो मधुसूदन. हा आपल्या ठिकाणी अटलेली आठव, अन्य गोष्टींची आठवण आपल्याकडे आहे, अन्य गोष्टींची आठवण आहे. तोपर्यंत ह्या कृष्णाकडे आम्ही पोहोचू शकत नाही. का? कृष्णाकडे जाणार कसे? दुसऱ्या आठवणी घेऊन बसलो तर, याची आठवण त्याची आठवण हेच घेऊन बसले, ध्यानाला बसले, मग सगळ्या आठवणी घेऊन बसले. मग त्या आठवणी तुझे कुठे साठवल्या जातात ते बघ ना. तो भगवंत आहे, प्रत्यक्ष हरी, आठवणीचं केंद्र आहे ते. तिथे आठवणी सगळ्या आटतात. आणि हे बाकीचं तगेना, ते बाकीचं सगळं तगत नाही. शेवटचा शब्द आहे बघा, बाकीचं राहत नाही. तगणे म्हणजे तसेच तसं राहायला मागत नाही. काही असेल, पंचमहाभूत असेल, विचार असेल, मन असेल, कल्पना असेल, काहीतरी त्याच्यात दाखवत राहणार. त्याला हे चुकलं ते बरोबर, ते चुकलं हे बरोबर, असं केलं तर ते होईल, तसं केलं नाही हे होईल. त्या कर्माच्या बंधनात तो पडला. कृष्णाने शिकवलं काय ते कळलंच नाही. तुझं कर्म तू करतोस का हे ओळख. हे कर्म तू करत नाही, तुझ्यातून घडते, आणि ते घडत असलेले कर्म घडले ते संपले. पण त्या ठिकाणी लक्षपूर्वक जर तू लक्ष दिलास तर ते जाणीवेमुळे ते कामही नीट होते. केलेल्याच ते कृष्णार्पणमस्तु. केलेलं काम काय केलं मी, तुझ्या अर्पण. पण काहीतरी करायचं आणि कृष्णार्पण करायचं तर तू तुझी बुद्धी वापरलीस, म्हणून तू काहीतरी चुकलास, आणि ते कृष्णार्पण म्हणायचं. आणि दुसरं कृष्णार्पण नाही, ते मी केलं. ही मानवाची बुद्धीची कहाणी काय, ते सगळं ते मी केलं, आणि मग ते चुकलं ते नाही, ते काय माझं चुकेल काय नाही, ते ईश्वर काय करणार, माया आहे, आणखीन कोण काय काय सांगतील. ते चुकलं. तुला ओळख. हे का महत्वाचं आहे की त्या देहामध्ये, पंचमहाभूतामध्ये एक जाणीव आहे फक्त. पंचमहाभूत एक जाणीव आहे. आता ती जाणीव वायू आहे का, आकाश आहे का, अग्नी आहे का, जाणवते जाणीव. ती जाणीव कुठून आली कुठून? ती जाणीव नसेल तर जग नाही, जाणीव नाही तर जग नाही. जाणवले तर कळले ते जग, नाही कळले ते जगत नाही. जगाचा नियंता कोण आहे? जगच कुठे आहे, नियंता कुठून येणार? जगाचा नियंता ईश्वराने जग केले. ईश्वर कुठे? तुझ्या ठिकाणी, तुझ्या हाडामासाच्या देहामध्ये ईश्वर तिथे शोध पहिला. तिथे जर नाही सापडला तर जगात सापडणार नाही. किती फिर, जगभर फिर, इकडे तिकडे, उंच काय काय केलं, नवस केले, सहाय केले, देव भेटला नाही, तिकडे केले, काय देवाची कहाणी, काय देव भेटत नाही कोणाला. पण तरी सुद्धा भटकणारा त्याला कळत नाही की भटकणारा देव होता. हा भटकत होता तो देव. त्या शंकराच्या पिंडीवर बेल वाहिले, पण त्याला पिंडच कळली नाही. पिंड माहिती नाही त्याला. हा लिंग आहे ना, ते लिंग त्या देहामध्येच आहे ना, ते आत्मलिंग. ते नाही, त्याच्यावर अभिषेक करायला पाहिजे ना. हा अभिषेक बाहेर करतो.
बाहेर करतो ना, ते बाहेर फुकट, बाहेरचं सगळं फुकट जाते. आत्ताच ऐकलं आपण, काही राहत नाही. दिसले भासले सगळं फुकट गेलं. मग ते करायचं नाही का? ते करायचं नाही, नाही करताना आपण ते करत नाही, ते घडते आहे आणि मीच बघतोय, मी केलेले नाही. मग तिथे पूजा असो का घरचं कुठलं काम असो का ऑफिसचं काम असो आणखीन काय असो, काही असो, ते ते मला दिसते. पण ते ते जाणीवपूर्वक लक्षपूर्वक करणे ह्याला महत्व आहे. म्हणून महाराजांनी एकच उदाहरण सांगतो थोडक्यात. एक ग्रस्त महाराजांकडे आला होता, तेव्हा त्यांनी MBBS करायचा प्रयत्न केला होता. मला वाटतं झाला तो MBBS. आता तो एका हॉस्पिटलला सर्जन आहे. तो इकडे मला भेटायला, त्याचे आई वडील पण आले, भेटले. तर मग महाराजांनी त्याला महाराजांकडे, निसर्ग महाराजांकडे गेला, तेव्हा महाराज म्हणाले, तो म्हणाला, मी आता हे आय एम दॅट वाचलंय, मी आता सगळं घरदार सोडून देतो, मला काय एकदा इच्छा नाही काय करायची, म्हणजे मला काय करायचंच नाहीये. पण आय एम दॅट वाचल्यावर मला सगळं समजलं, ते जे काय समजलं ते मला लक्षात आलं. आता हे सगळं खोटं आहे, मला काय करायचं नाही, कशाला करू ते. महाराज म्हणाले, तुला आय एम दॅट अजून कळायला वेळ आहे. आय एम दॅट म्हणजे काय ते कळायला वेळ आहे. तर तू ते MBBSच्या पुढे काय असतं रे, तो काय MD असतं आणि काय MS असतं, ते काय त्यांनी सांगितलं महाराजांना. महाराज म्हणाले, त्याच्या वरचं शिक्षण आहे ना ते घे, त्याच्या आणखीन वरचं काय असेल ते घे, त्याच्यात तुला आय एम दॅट कळेल. जा, हे घरदार सोडून काय आय एम दॅट मिळणार नाही तुला. कामधंदा सोडायचा आणि आय एम दॅट शोधायचा तुला मिळणार नाही. ते कामधंदा नीट कर. आणि तो ते जेव्हा आला इथे, आधी त्याचे आई वडील आले, नंतर तो आला, तर मग त्या आई वडिलांबरोबरच आला. त्यानंतर मग तो म्हणाला की मला आय एम दॅट, महाराज त्यांनीच सांगितलं आहे मला. मग मी म्हटलं, तुला तू ऑपरेशन कसं करतो थोडक्यात, आता ते पुढचं मी सांगत नाही. त्याला मी विचारल्यानंतर त्याला काही गोष्टी ऑपरेशन करण्याचे त्या स्थितीतलं काय परिस्थिती असते ती सगळी त्याला विचारली. त्यानंतर त्याला मी म्हटलं, आता तुला तू कोण आहेस त्याच्यामध्ये ते त्याला दाखवून दिलं. तो म्हणतो, आज आय एम दॅट आज समझ में आया. महाराज ने तभी बोला था, आज मुझे आई एम दैट समझ में आया. ये इतना साल क्यों गया? बोला, इतना साल जाने का था, वो गुरु को मालूम हो. अब हम तुम और हम ढूंढने का नहीं उसको. इतना लेट क्यों मालूम पड़ा? मतलब लेट हो गया तो भी समय कितना गया? जो लेट हो गया वो समय को बताओ मुझे, कितना समय निकल गया. तो मुझे मुझे बता नहीं सकता, वो तो गया. बोल, गया तो गया, 1 सेकंड भी नहीं. जो गया 10 साल गया, 20 साल गया, लेकिन 20 साल कितने टाइम में गया? 1 सेकंड में गया. 1 सेकंड लगा है 20 साल जाने को, गया ना. तो अभी मालूम पड़ा ये इंपॉर्टेंट है. महाराज का वर्ड गलत कभी नहीं होगा. महाराज ने बोला तो मालूम पड़ा तो पड़ेगा ही. मग लेट होगा, अरे लेट हो गया तो क्या फरक पडत आहे. मी तर असं म्हणतो, नाही कळत ना 100 जन्म गेले तरी चालतील, मला हे कळायलाच पाहिजे. एवढी अंतर्यामी त्याची हिंमत पाहिजे आपल्या. नाही मला आज ना उद्या, बाकी जग फिरून कधीच होणार नाही, मिळणार पण नाही, भटकणार. बस ठीक आहे, तेही भटकायला पण पाहिजे, पण त्याने काही लाभ नाही. फक्त भटकायला नको एवढंच कळेल. भटकून झाल्यानंतर भटकायला नको होतं हेच कळणार. म्हणून ते अजून एक जर वेळ होतो किती बोललं तरी संपणार नाही. म्हणून ते गौतम बुद्धाची गोष्ट सगळ्यांना माहिती असावी. गौतम बुद्धाचे घरदार, तर राजा होता ना, घर सोडून गेला सगळं. मग तो भिक्षा मागत फिरायचा. मग एक दिवशी चुकून भिक्षा मागत स्वतःच्याच दारात आला. तर बायको म्हणते, काय तुम्ही कसे काय आज इकडे आले? नाही, भिक्षा मागायला आलो. आता राजाचा मुलगा, राजात तो तसा, तर गादीवर सगळं सोडून दिलं होतं. म्हणून ईश्वर शोधायला तुम्ही भटकत होता जगभर, तुम्हाला घरात ईश्वर दिसला नाही काय? बायको विचारते गौतम बुद्धाला. गौतम बुद्ध म्हणतात, घरात होता हे मला नाही कळलं, म्हणून मी भटकायला गेलो. पण भटकल्यावर कळलं की घरात पण आहे म्हणून. घरात आहे हे मला बाहेर भटकल्यानंतर कळलं, घरात बसून कळलं नसतं. म्हणून तो भटकलो मी. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, की तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. किंवा आहे तरी परी सुगम, परी तयास झाले दुर्गम,
का जयाचे चुकले वर्म सत्समागमा सत्संगती त्याला चुकली, बस एवढंच चूक झालं सत्संगतीमध्ये. आता हल्ली सत्संगती कशी आहे, हाँ राम राम बोलो, जय जय बोलो, हरि हरि बोलो, सत्संगती हो गया, खाना पीना खाओ, चलो घर में सत्संग करके आए, हो गए सत्संगती. ही सत्संगती नाही. सत्संगती कशाला म्हणतात, तुझ्या ठिकाणी ते सत्य, तुझ्या देहामध्ये ते सत्य आहे की नाही, आणि सत्य ते आहे ते स्थिर आहे की नाही, उरले ते आजचा हा शब्द फार तगेना, ते तगेना म्हणजे शिल्लक राहिले. ते काय शिल्लक राहिले, ते संत. संत ते शिल्लक राहणार. संत म्हणजे शांत, संत म्हणजे हालत नाही, जरा पण हालत नाही. काही करा, वेगळ्या भाषेत त्याचं काय वाटोळं कोण करू शकत नाही. त्याचं काहीही करता येत नाही कोणाला. ते स्वतः खंबीर तसेच्या तसं आहे. काय कोणाची काय हिंमत असेल तर करून दाखवायची. तर त्या संत त्या ते हलत नाही, डुलत नाही, त्याची ओळख करून घ्यायची. ओळख झाली की त्याच्या संगतीत राहायचं. त्याची संगत सोडायची नाही कोणाची, संताची. संत हे हलत नाही, डुलत नाही, ते संत. हलते ते असंत, असंत म्हणजे ते हलते ते चळले म्हणजे गेले. पंचमभूत गेली, वारा गेला, अग्नी गेला, पृथ्वी खचली, काहीच नाहीशी झाले. आणखीन काय राहत नाही. तुमच्या देहामधलं आत्मा सुद्धा, चैतन्य सुद्धा, ते पण हलते ना, हलत नाही. एवढं खाली जायला पाहिजे, खाली आतमध्ये जायला पाहिजे, खोल, ह्या विहिरीत खोल जायला पाहिजे. भगवान शंकराच्या लिंगाकडे पोचायला पाहिजे. ही लिंग आहे, लिंगाची भेट घे, शंकर कुठून प्रसन्न होतो. प्रत्यक्ष लिंगाचं नाही, लिंगातलं म्हणतं ते लिंगात त्या ठिकाणी त्याला त्याचं लक्ष गेलं, त्याचा बेडा पार झाला. काय करायला नको, मग काय करायला नको, ते त्याच्या ठिकाणी आहे. हे संत संगती त्याची धरली पाहिजे. स्वतःची संगती धरता आली पाहिजे. पण स्वतःला हे जे मानून घेतलंय, आकार रूप मी अमुक तसा, ते सोडून द्यायचं. कृष्णार्पणमस्तु. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज, राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर.